महासागर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक महानगरपालिका येथे स्थायी समिती सभापती पदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया उत्साहात पार पडली। या महत्त्वाच्या पदासाठी भाजपकडून नगरसेवक मच्छिंद्र सानप यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले। अर्ज दाखल करताना महापौर हिमगौरी आडके, आमदार राहुल ढिकले, उपमहापौर विलास अण्णा शिंदे, लक्ष्मण सावजी, शिवसेना गटनेते अजय बोरसे, गटनेते श्याम बडोदे, मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांच्यासह सर्व पक्षांचे नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्थायी समिती ही महापालिकेतील अर्थसंकल्प, खर्च मंजुरी आणि विकास कामांबाबत महत्त्वाचे निर्णय घेणारी प्रमुख समिती मानली जाते। त्यामुळे या निवडीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। मच्छिंद्र सानप यांच्या उमेदवारीमुळे महापालिकेतील सत्ताधारी पक्षाची ताकद अधिक मजबूत होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। पार्टीच्या वतीनं आज स्थायी समितीच्या अध्यक्षपदी श्री मच्छिंद्र सानप यांचा अर्ज भरण्यात आला। हा अर्ज आमच्या सामूहिकरित्या भरण्यात आला। शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व स्थायी समितीचे सदस्य उपस्थित होते आणि मला खात्री आहे की शिवसेना भारतीय जनता पार्टीचा महापौर या नाशिक मनपावर आता विराजमान आहे आणि स्थायी समितीमध्ये सुद्धा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्या युतीच्याच स्थायी समितीचा अध्यक्ष होईल। स्थायी समिती सभापती म्हणून आज मच्छिंद्र सानप यांचा अर्ज भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांनी संयुक्तरित्या भरला आहे। सर्व स्टँडिंगचे सदस्य आणि सर्व पदाधिकारी, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष असतील, शिवसेनेचे प्रमुख असतील, हे सगळ्यांनी सोबत, गटनेते, उपमहापौर, आपले विनाश या सगळ्यांनी सोबत येऊन युतीमध्ये आम्ही श्री मच्छिंद्र सानप यांचा फॉर्म भरला आहे आणि निश्चितपणे स्थायी समितीचे सभापती पण तेच होते, युतीचेच होते।